बहिणचोद मी बोलतोच. मला तर त्यात काय माहिती का, ऐका ना, त्यात काय होऊ लागलं माहिती का, आता जरांगे पाटील बाजीवर उपोषण केलं तर हे म्हणतं की आता बाबा आम्ही ढेकळात उपोषण करू. हाके सर काय असते माहिती का, जाऊ द्या आता आता काय. उद्या समजा जरांगे पाटील किल्ल्यावर उपोषण केलं, मग यात काय बुल्ल्यावर उपोषण करते का? काय लय अवघड काम आहे बाबा हे. हे झेंड्यावर नाही नाही, तू बघा मार्ग बघा, नवनाथ वाघ हाके सरनं माल कमावलं वाटतं. मग काय आता जाऊ दे त्याचे विषय. बघा कोणाच्या एवढ्या हितपर्यंत जाऊन बोलण्या एवढा मी सुद्धा इथपर्यंत आपण काय वडापाव खाल्ला म्हणलो आपण, काय आपण थोडी विचारलं चड्डीमध्ये काय त्यांचे. ठीक आहे, ओके. सोशल मीडियावर एका फोन कॉल रेकॉर्डिंगची जोरदार चर्चा झाली. या व्हिडिओमध्ये रमेश पाटील आणि पवन करवर यांच्यात झालेला संवाद चर्चेचा विषय ठरला. या संभाषणात विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर चर्चा होताना दिसते. विशेषतः अनेक प्रेक्षकांच्या मते रमेश पाटील यांनी शांतपणे आणि हुशारीने आपली बाजू मांडत समोरच्याला निरुत्तर केल्याचं दिसून आलं. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी रमेश पाटील यांच्या बोलण्याच्या शैलीचे कौतुक केलं. पवन करवर यांनाही वास्तविक परिस्थिती मांडल्याचंच म्हटलं. पाटील बोलते सुक्क खोलते या डायलॉग तर अनेकांच्या कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून चर्चेचा विषय बनला आहे. काही लोकांच्या मते या संभाषणातून मराठा आरक्षण समाजातील मतभेद आणि राजकीय भूमिका याबाबत अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत, तर काहींचं मत आहे की अशा रेकॉर्डिंगमुळे समाजात अधिक चर्चा निर्माण होते आणि लोकांना विविध बाजू समजून घेण्याची संधी मिळते.